एक डुग्या समर्थाला तर चालायची लय हौस आहे म्हणून बघा कशी काखीत घेऊन देत नाही. खाली फिरायचं. हा स्वतः चालत. हा समर्था चालली परडेत. सूर्यफूल किती छान दिसतंय. परड्यातला आजीने केलेला भाजीपाला बघायला. खेळायला चांगली झाडं लावलेत वहिनी. झाडं चांगली लावलेत. अय्या नन्या समर्थ टमाट्याला ऍपल म्हणतात. हो ऍपल टमाटा टोमॅटो. इथं भाजी टाकली आहे ना. ही कोणती आहे भाजी ही? हा हा अजून येत आहे. अय्या थांबा आम्हाला बघू द्या. कसं कोथिंबीर पण छान आली पण ती पिवळी पडायला लागली लगेच. इथं काय लावलंय? खायचं नाही मला ते. अय्या ना टोमॅटो टमाटा तिकडे मोठं आहे ते टमाटा तर बघा छान आहे. हे कसली आहे? मुळ्याची शेंगा आहेत ना. होय इकडे आपल्याकडे काय म्हणतात त्याला? मुळ्याच्या शेंगांना. हा का? तिकडे डिंगरी म्हणतात. कुठं डिंगरी? आमच्या इकडं डिंगरी. हा आईंना आवडती. तीळ आहे ना ही? मध्ये तीळ आहे ना. मोहरी ही मोहरी आहे आणि हे डिंगरी. तरी भाजी बऱ्यापैकी कमीच आहे. नाहीतर पहिले भरपूर भाजी असायची. ही खाण्यापुरती लावली आता आहे ना. आणि हे कुठलं आहे? हे टाकली कोथिंबीर होती. हे अशी का आली आहे? येते उगवून खरं आताशी येते हो. आताच टाकले नाही तिथं. तिकडं थोडीशी वांगी होते. कुठं आहेत ती वांगी? हे कसलं आहे? गवारी. समर्थन टमाटा घेतलाय. छान 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 टमाटा आहे का नाही. चांगली वांगी आल्यात. पिकलेला पाहिजे होतं काही वांगी तर मस्त होती. गावरान वांगी लिहिले का काय आहे तिकडे? काय नाही तिकडे. इथंच आहे. कधी होय फुलं पाहिजे, फळं पाहिजे, सगळं पाहिजे. तोंड बघ कसं भरवलंय. कडीपत्ता लय मोठे पान आहेत पण ह्याची. ती मागं लावल्यात आपल्या इकडं ती छान आहेत. कुठलं प्रेम त्यांच्या इथं बारीक आहेत पानं त्याची. आता झालं. इथं काय लावलंय? इकडं अडीच मासा शेंग. घेवड्याची शेंग. इथं काय काहीतरी गेलं इथं खाली. सरडा असेल. इथं टोमॅटोला आलेत बघा वहिनी. किती छोटा आहे. ननीला छोटा टमाटा देऊ पण. हा ए नन्या हो छोटा टमाटा. टोमॅटो घे हातात घे बाळा.
छान किती आहे. आपल्याकडे काय पाणी कमी आहे. बाळा इथं आहे टमाटा इथं आहे. हे आमचं परड आहे. आमच्यात माझ्या पप्पांना 4 भाऊ आहेत, त्याच्यामुळं हे मोठ्यांचं, ते 2 नंबर, ते 3 नंबर, मग त्याच्या पलीकडे माझे पप्पा आणि त्याच्यानंतर छोटे चुलते. आमचं परड घराच्या मागे नाही, असं लांब आहे. पण सगळ्यांनी आता घर बांधलेत. ते बादलीत का लावले आता इकडे? झालंय मोठं आता. चला जाऊया घरात, बसूया, ऊन लागते. चला चला चला. ननीची जंबू पोनी ननीची ओलय ना हो इथं. चला बा कुकू बघूया आपण, कुकू बघूया नंतर. आमच्या गावात पहिल्यांदाच शाळेचं गॅदरिंग आयोजित करण्यात आलं होतं, त्यामुळे उत्साह तर खूपच होता. हे खास क्षण अनुभवण्यासाठी आम्ही सगळे गॅदरिंग पाहायला गेलो. कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पाच्या गाण्याने झाली आणि वातावरणही अगदी भक्तिमय झालं. समर्थासुद्धा हे सगळं खूप आनंदाने पाहत होती. तिची झोपायची वेळ झाली होती, पण तरीही ती उत्सुकतेने प्रत्येक कार्यक्रम पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप आनंद वाटत होता. शाळेतील मुलांसाठी हा एक नवीन आणि खास अनुभव होता. तितकाच आनंद त्यांच्या पालकांच्या आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरही दिसत होता. फक्त आमच्या गावातलीच नाही तर आजूबाजूच्या गावांमधूनही लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, त्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून गेलं होतं. काही वेळानंतर मात्र समर्था झोप लागली आणि तिच्या दिवसाची सांगता झाली.